हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 44 मापाचे कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहोत। आपण प्रत्येक वेळेस कटोरी ब्लाउज कटिंग करताना पेपर पॅटर्न आपल्याला सांभाळून ठेवावे लागतात ना, तर ते न करता मी आज तुम्हाला डायरेक्टली कापडावर कसे कटिंग करायचे ते दाखवत आहे। आपण आता 2 फोल्डमध्ये कापड फोल्ड करून घेऊया। ते माप कसे बसतात ना त्यावर डिपेंड असतं, म्हणजे आपल्याला त्याच्यातून अस्तरही स्लीव्हजही काढायचे आहेत आणि ब्लाउजही कटिंग करायचं आहे। म्हणून आता आपण 2 फोल्डमध्ये कापड ठेवून खालच्या बाजूने सरळ रेषा आखून घेऊया। ब्लाउजची उंची आपली तयार आहे 15, म्हणून मी 16 इंच उंची घेतली आहे, 1 इंच एक्स्ट्रा, 7 इंच शोल्डर, 7.5 इंच मुंडा घेतला आहे। छातीचा चौथा भाग 44 चा चौथा भाग म्हणजे 11 अधिक 2 इंच त्याच्यात मार्जिन म्हणजे 13 इंच अशी रुंदी घेतली आहे। कमर घेर आहे आपलं 38, त्याचा 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनसाठी। तर मुंड्याला आकार देताना आपण 1.5 इंचावर मार्किंग करून क्रॉसमध्ये अशा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। गळा रुंदी आपण 3.25 इंच घेतली आहे। खालच्या बाजूने आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 11 इंचावर। ब्लाउजची उंची जास्त असल्यामुळे आपण 11 इंचावर गळ्याची उंची घेऊया। 3.5 इंचावर आपण गळा रुंदी घेऊया खालच्या बाजूने। 44 चा चौथा भाग म्हणजे 11 इंच, त्याच्यात 2 इंच ॲड करून आपल्याला 13 इंचाचा असा कटिंग करायची आहे ब्लाउज। हे आहे बॅक पार्ट। बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतला, त्याच्यावरूनच आपल्याला पुढचा भागही कटिंग करून घ्यायचा आहे। आता जी बाजू ओपन आहे ना त्या बाजूवर आपण असं सरळ रेषा आखून घेऊया आणि आपण जो बॅक पार्ट कटिंग केला आहे ना त्याची जी गळा रुंदी आहे ना तिथून आपण असं त्याला फोल्ड करून, म्हणजे गळ्याचा भाग जेवढा आहे ना गळ्याची रुंदी तेवढं फोल्ड करून आपल्याला अशी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे सर्व बाजूने। बघू शकता अशा प्रकारे आहे तशीच मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर आपण मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच खोल असा आकार देऊन पुढच्या बाजूचा आकार असा पुढच्या बाजूसाठी आकार आपण देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर गळा उंची पुढच्या गळ्यासाठी 7 इंच आणि त्यानंतर खालच्या बाजूने 2 इंच व 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला सरळ रेषा ही आखून घ्यायची आहे। मार्जिनचे 2 इंच सोडून बाकीच्या उरलेल्याचा मध्ये काढायचा, त्याच्यावर मार्किंग करायची। जेवढा आलंय पुढची बाजू तेवढीच वरतीही मार्किंग करायची। मुंड्यापासून 2.5 इंच वर गळ्यापासून 1.5 इंच असं खालच्या बाजूने मार्किंग करून घ्यायची आणि असा कटोरीचा आकार हा द्यायचा आहे। आणि आता आपण कटिंग करून घेऊया। कटिंग करताना आपण ती खालची 2 इंचाची जी पट्टी आहे ती आपल्याला कटिंग करायची नाही आहे। हा आपला साईड पार्ट निघाला। कुठेही आपण पेपर पॅटर्न कटिंग न करता आपला परफेक्ट असा साईड पार्ट निघालेला आहे। अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण डायरेक्टली कापडावर ब्लाउजची कटिंग ही कटोरी ब्लाउजची कटिंग ही करू शकतो। आता आपण बाहीची कटिंग करूया। बाहीची कटिंग करणं म्हणजे भरपूर जणांना खूप अवघड गोष्ट वाटते, पण ते अवघड नसून अगदी सोपं आहे। फक्त एकदा आपल्या डोक्यात बसलं पाहिजे। आपल्याला बाही रुंदी किती हवी आहे, तर बाहीची आपण 4 फोल्डमध्ये घडी घेत असतो, तर 4 फोल्डमध्ये आपल्याला घडी हवी असते बाहीची। कधीही जितकं छातीचा चौथा भाग येईल तितकंच आपल्याला बाही घडीही हवी असते। म्हणजे आता आपला छातीचा चौथा भाग आहे 44, छाती आहे आपली 44, आता चौथा भाग आहे 11। आपल्याला 11 इंच असा 4 फोल्डमध्ये कापड फोल्ड करून घ्यायचं आहे 11 इंचाचं। आता आपण त्याला जॉईंट द्यायचं आहे, म्हणून तेवढं कापड आपल्याला लागणार आहे तेवढं आपण कटिंग करून घेऊया आणि 11 इंच आपली ही 4 फोल्डमध्ये घडी आली पाहिजे।
2 इंच मार्जिनचे आपण असे, त्यानंतर आपण असं बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. दंडघेर 7 अधिक 2 इंच, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 इंच मार्जिन हे द्यावंच लागतं, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना कोणताही प्रॉब्लेम यायला नको म्हणून. झाली आपली बाहीची कटिंग अगदी 2 मिनिटात. आता आपल्याला योग्य पट्टी आणि कटोरी ही हवी आहे. आपल्याला 11.5ची योगपट्टी काढायची आहे. मोठ्या साईजचे ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 1.5 मीटर कापडही कमी पडलं आहे, म्हणून मी आता सेम कलरमध्ये तर नाही मिळालं, पण थोडंसं मिसमॅच आहे. पण ब्लाऊजचं कापड हे जरा जाड असल्यामुळे अस्तर थोडंसं बदललेलं चालेल, म्हणून आता याच्यातून आपण 10 इंच असा चौकोन काढून घ्यायचा आहे. 10 इंचाचा चौकोन घ्यायचा आहे आपल्याला. 10 इंच उंची आणि 10 इंच रुंदीचा असा कापड आपल्याला काढायचा आहे. त्याच्यावर आपण साईड पार्ट ठेवून बघायचं आहे त्याची उंची आपल्याला पुरेशी आहे का म्हणून. आपल्याला आता तिन्ही बाजूने आपल्याला 3-3 इंचावर अशी मार्किंग ही करून घ्यायची आहे. आणि एका बाजूचा आपल्याला असा मध्य काढून तिरकस अशा रेषा कटोरीसाठी आपल्याला जोडायच्या आहेत. मग आपल्या कटोरीचा परफेक्ट आकार हा आपल्याला मिळून येतो. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न कटिंग करताना आधी कच्ची कटोरी काढावी लागते, मग त्याच्यातून आपल्याला 1.5 इंच वाढवून पक्की कटोरी काढावी लागते. त्याऐवजी जर तुम्ही अशा पद्धतीने कटोरी जर काढली ना, तर तुम्हाला अगदी सोपं होईल आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही सहजपणे कधीही कोणतेही ब्लाऊज अगदी हातात कापड घेतल्या घेतल्या कटिंग करू शकाल. आता 2 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंचीचा असा आपल्याला टक्स द्यायचा आहे, कारण की ब्लाऊजची उंची ही जास्त आहे, म्हणून आपल्याला टक्स हा 2.5 इंचाचा 3 इंचाचा न देता 3.5 इंचाचा द्यायचा आहे. बघू शकता अगदी परफेक्ट असं तंतोतंत कुठेही कमी जास्त माप आलेलं नाही. अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजची कटिंग ही झालेली आहे.